नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश करून तुमचं स्वागत करतो मी रायगडकर या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आम्ही आहोत खारघरमध्ये। खारघर हिल आहे हा, टाटा मेमोरियलच्या साईडला। आम्ही चढायला सुरुवात तिथून केली होती। तिथून आम्ही चढत 1, 2, 3 असे 3 टप्पे पार केले आणि हा चौथा उंच टप्पा पार करून आम्ही आता डाऊन हिलच्या दिशेने चाललो आहोत। या दिशेला उतरायला जागा आहे, इकडून पुढे उतरत खाली जाणार आहोत आणि तिकडे टाटा मेमोरियलच्या एका कोपऱ्यामध्ये ओवे कॅम्प म्हणून एक गाव आहे, त्या कॅम्पाच्या इथे उतरणार आहोत। ओवे कॅम्प हे गाव आहे। खालती उतरायला इकडून आहे आणि इकडून चढायला आहे। इथून वरती चढलेलो, इथपर्यंत असं वरती चढत आलेलो मी आणि माझा भाऊ। हा डोंगर क्लाइंब करत करत इथपर्यंत पोहोचलेलो। हे सर्वात वरचं टोक आहे, इथे हे सर्वात वरचं टोक आहे आणि मग इथून पुन्हा आम्ही खाली उतरणार आहोत। इकडे एक धरण आहे छोटंसं, इथून आता पूर्ण खालती उतरणार आहोत। आम्ही संध्याकाळी चढायला सुरुवात केलेलं 1:30च्या दरम्यान आणि आता थोडं लेट होत चाललंय आम्हाला, म्हणून आम्ही पटापट आता उतरायच्या मार्गावरती आहोत। बरं, इथे काही महिन्या अगोदर म्हणजे नाही, काही आठवड्यांआधी आग लागली होती आणि त्या आगीमध्ये सगळी इकडची जी गवत आहे, छोटं छोटं गवत आहे, ते सगळं जळून गेलेलं आहे। वनवा लागत येतो आणि वनवा ह्या झाडांचं नुकसान करून जातो। हे बघा, निसर्गाचं नुकसान करून जातो। यामध्ये छोटे छोटे जीव असतात, त्यांचं इथे नुकसान होतं। बरं, अशा निसर्गाच्या ठिकाणी कुठेही काडी पेटी माचीस कुठेही पेटवून देऊ नका। थोडंसं आपल्याला थंडी वाजते, याच्यामुळे कुठलं तरी गवत उचललं आणि लावलं आणि तिथून पुढे पेटत गेलं म्हणून पळून गेलं तिकडून, असं काहीही करू नका। निसर्ग वाचवा, गरज आहे, काळाची गरज आहे। डेव्हलपमेंटचा दुसरा अर्थच कुठेतरी निसर्गाचा अंत आहे, तर तो होऊन देऊ नका, हेच मी तुम्हाला सांगेन। आणि आमचा जो आता परतीचा प्रवास आहे, उतरण जी डोंगराची उतरण आहे, ती आता मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो। मित्रांनो, हा बघा अप्पर खारघरचा लुक। संध्याकाळी खारघर कसं दिसतं। हे आहे ओवे कॅम्प, हे आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे खारघरमध्ये लोकेटेड आहे आणि हे आहे निसर्ग ग्रुपची रेसिडेन्सी आणि याच्या पुढे भव्य दिव्य खारघर। मित्रांनो, हा डोंगर उतरायला आहे, इथे खालती उतरून जाता येतं पुढे खारघरमध्ये आणि हा आहे डाऊन हिल। दादा प्रयत्न करतो उतरायचा, मी पण उतरतो आणि मग तुमच्याशी बोलतो, कारण की हे उतरण खूप डेंजर आहे। त्याच्यामुळे आता सध्या मोबाईल बंद आणि हिल डाऊन स्टार्ट आहे आमचा। बघा दादा इकडून येतोय पुढे आणि हा आहे डोंगर। आता रात्रीचा काही दिसत नाही आहे, पण
इथे मस्जिद आहे ओय कॅम्पच्या इकडे जायची आणि दादा आणि मी आता दोघं पुढे चालत. मित्रांनो इथे हा आमचा ट्रॅक पूर्ण झालेला आहे. मोजून 45 मिनिटांमध्ये आम्ही चढून पूर्ण खाली उतरलेलो सुरक्षितपणे. आणि आता आम्ही पुढे ते धरून 45 मिनटं आम्ही म्हणजे एका ठिकाणी सुरुवात करतो चढायला. तिथून पुढे एक दुसऱ्या दिशेला जाणारा डोंगर आहे, तिकडे जात नाही. पण यावेळेला आम्ही तिकडे गेलेलो आणि तिकडून रिटर्न डायरेक्ट आलो, ते पण 45 मिनिटांमध्ये. आणि पुढे जो डोंगरावरती आम्ही गेलेलो त्याचे मी तुम्हाला दृश्य दाखवतो. This is the view. डोंगर दऱ्यांमध्ये असलेलं हे छोटंसं धरण. मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि